इथे जलालाबाद इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीला आधी इथे आम्ही डेमो लेक्चर्स घेतले। डेमो लेक्चर्समध्ये आम्हाला पूर्ण कॉन्फिडन्स आला यांचे डॉक्युमेंटेशन, आपल्या NMC गाईडलाईन्स, WHO रेकमेंडेशन, वर्ल्ड डिरेक्टरी ऑफ मेडिकल युनिव्हर्सिटीजमध्ये यांचं नाव आहे। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी देवर्षी विश्वेश्वर तायवाडे, अमरावती डिस्ट्रिक्ट, महाराष्ट्रमधून, भारतमधून इथे आलेलो आहे। ही जलालाबाद इंटरनॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटी आहे, JIU म्हणून। जलालाबाद किर्गिस्तानमध्ये आहे। माझं लहानपणापासूनच स्वप्न होतं, कोणी पण विचारायचं काय बनायचं। ॲक्च्युली माझे बाबासुद्धा डॉक्टर आहे आणि असं नाही की घरी बर्डन असेल किंवा काही असेल की तुला डॉक्टरच बनावं लागेल। तर माझं लहानपणापासूनच स्वप्न होतं की मला डॉक्टर बनायचं आहे। कोणी पण विचारलं तर डॉक्टरच सांगायचो मी। बट नंतर मला थोडं ॲस्ट्रॉनॉमीकडे अट्रॅक्शन झालेलं 10th पासनं। तर मी 11th-12thमध्ये सुद्धा मग जनरल घेतलं। बट मी तेवढं स्कोअर नाही करू शकलो की मला ॲस्ट्रॉनॉमीला मिळेल। तरीसुद्धा घरून तर फुल सपोर्ट होता ॲस्ट्रॉनॉमीसाठी। बट माझंच एक होतं की लहानपणापासून आपलं स्वप्न आहे की डॉक्टरच बनायचं आणि एक इमोशन्स आहे डॉक्टर फील्डमध्ये, त्यामुळे मी डॉक्टर फील्ड चूज केली MBBS। आणि इथे जलालाबाद इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीला आधी इथे आम्ही डेमो लेक्चर्स घेतले। डेमो लेक्चर्समध्ये आम्हाला पूर्ण कॉन्फिडन्स आला यांचे डॉक्युमेंटेशन, आपल्या NMC गाईडलाईन्स, WHO रेकमेंडेशन, वर्ल्ड डिरेक्टरी ऑफ मेडिकल युनिव्हर्सिटीजमध्ये यांचं नाव आहे। त्यामुळे इथे जेव्हा कॉन्फिडन्स आला डेमो लेक्चर्स घेतल्यानंतर, टीचर्स लोकांचं कोऑर्डिनेशन बघितल्यानंतर, त्यांचा शिकवण्याचा ॲप्रोच, त्यामुळे इथे मी ॲडमिशन घेतलेली आहे। आणि ज्यांच्या थ्रू आलो मी, KAC किर्गिस्तान ॲडमिशन सेंटर, छत्तीसगड, हेड ऑफिस छत्तीसगडला आहे यांचं। तर मी जरी महाराष्ट्रामधून असलो तरी पण महाराष्ट्रामधून तर पुष्कळ कन्सल्टन्सीज आहे। पुष्कळ कन्सल्टन्सीजचे फोन्स आले, म्हणजे पुष्कळ दिवसापासून कनेक्टेड होतो यांच्यासोबत। तर जवळपास 2-2.5 वर्षापासून, म्हणजे 10th-11th पासूनच। आणि नंतर मग यांच्या थ्रूच यांना मी ॲक्च्युली ॲडमिशनच्या आधीसुद्धा भेटलेलो नाही, फक्त फोटोज व्हिडिओजमध्ये बघितलं होतं आणि एकदा लास्ट टाईम व्हिडिओ कॉल केलेला। बाकी पूर्ण ॲडमिशन प्रोसेस यांनी विदाऊट एनी चार्जेस, नॉट रजिस्ट्रेशन चार्जेससुद्धा यांनी घेतलेले नव्हते। पूर्ण प्रोसेस केल्यानंतर माझा व्हिजा, एअर तिकीटसुद्धा झाल्यानंतर मी यांना सर्व काही, जे काही यांची नॉमिनल फीज आहे खूप कमी आहे, बाकी कन्सल्टन्सीजच्या कम्पॅरिझनमध्ये एकदम नसल्यासारखीच आहे। जेवढे हे फीज घेतात तेवढे तर यांना म्हणजे व्हिजा चार्जेस, पुन्हा ते तिकीट्स यामध्ये सर्व जातं। ट्रॅव्हलिंग पुन्हा इथे किर्गिस्तानमध्ये एंटर केल्यानंतर सुद्धा ट्रॅव्हलिंग करायला, त्यामुळे काही असं हे नाही की स्वार्थी लोक आहेत। खूप छान सपोर्ट केला त्यांनी। दिल्लीमध्ये मिळाल्यापासून दिल्लीमधून स्वतः इथे घेऊन आले। इथे पूर्ण प्रॉपर आमचं सर्व सेटल होईपर्यंत अजूनसुद्धा हे इथे थांबलेलेच आहेत। 1 आठवड्याच्या वर होऊन गेला आता। आणि सर्व चांगलं आहे इथे, एन्व्हायरमेंटसुद्धा चांगला आहे, थंड आहे, पण थंडच्या सर्व सुविधासुद्धा आहे। आणि कन्सल्टन्सी खूप छान सपोर्ट करते। आणि यांचं ॲक्च्युली कॉलेजमध्ये सुद्धा चांगला हे आहे, म्हणजे तुमचं काही डॉक्युमेंटेशन राहिलं असेल किंवा काहीही डॉक्युमेंट्समुळे तुमचं काही अडत असेल तर काही प्रॉब्लेम नाही येणार इथे। आणि खूप छान युनिव्हर्सिटी आहे, इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे, सर्व सोयी सुविधा आहे। यांनी जे रिकमेंड केलं, जे व्हिडिओज सांगितले, पुन्हा जसं सांगितलं तसंच सर्व काही आहे। खोटारडेपणा बिलकुल काही नाही यांच्यामध्ये। आणि असं नाही की आपण महाराष्ट्रामधून आहे आणि महाराष्ट्रातल्यांना सोडून छत्तीसगडला कसं काय रेकमेंड करू, पण यांची जी हे आहे सुविधा आहे किंवा यांचं जे काही प्रोसिजर हे करतात खूप ट्रान्सपरंटली आणि फास्टमध्ये। माझी तर फक्त 2 दिवसामध्ये सर्व तयारी होऊन मी इकडे आलेलो आहे। म्हणजे एका दिवसात माझा व्हिजा लागलेला आहे, काही स्टुडंटचे एका दिवसात पासपोर्ट्स आलेले आहेत। त्यामुळे यांचं काम खूप ट्रान्सपरन्सी आणि लिगली सर्व काही आहे। हे खूप चांगले कन्सल्टन्सीज आहे। तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल
तर तुम्ही यांच्या थ्रू घेण्यासाठी मी तुम्हाला यांना रेकमेंड करू शकतो. KAC किर्गिस्तान ॲडमिशन सेंटर, छत्तीसगड, भारत, इंडिया. थँक्यू.